कुठे आहेस तू? हु आर यू? ओ हो इंग्लिश इंग्लिश टाकून आलाय वाटतं आज. हे मी इंग्लिश पिल नाहीतर देशी. हु आर यू? जास्त शायनिंग नको मारून. नसेल बोलायचं ना तर ठेव फोन. ए तू पण तो शानपाना करून फोन लावलाय ना, मग तूच ठेव ना फोन. मी नाही ठेवणार. अरे तू कसा ठेवणार ना, तुला तर माझ्यासाठी साधा उपवास पण ठेवता नाही आला. अरे ठेवला होता मी उपवास. गप फटारडे, मस्त खाऊन पिऊन मोडलास तू उपवास. मी नाही मोडला उपवास. आणि तुला काय माहित मी काय खाल्लं आणि काय नाही? अगं जेव्हा तू ढेकर दिलास ना, तेव्हा त्याच्या विविधतेने नटलेल्या सुगंधातनच मला कळालं की तू 4 प्लेट साबुदाणा खिचडी, 17 वडे आणि अर्धा लिटर दुधात 22 राजगिऱ्याचे लाडू कुस्करून रेटून आलीयस. अरे पण हे तर उपवासाला चालतं ना. कुछ भी चालते म्हणे. काय बक्कासुरासाठी उपवास ठेवला होता काय? हा तू तेच तो बकासूर, ते पण प्रेग्नेंट वाला ढेऱ्या कुठचा. 1 मिनिट थांबा. वाव काय जोक केला होता. 1 नंबर. काहीतरी फालतू बोलायचं कॉमेडीसाठी. चल. अरे काय तू पण छोट्या गोष्टींवर भांडतोय. अरे बापरे, छोटं कारण. अरे आठव जरा, मी फक्त नख खातो म्हणून भांडली होतीस तू माझ्यासोबत. अरे घाणेरड्या, त्या नखांनी तू कानातली नाकातली घाण काढतोस, नको नको तिथे खाजवतोस आणि तीच नख परत तोंडात टाकतो. छी. त्यालाच तर खरी चव असते. मजा आया. छी. एक काम कर, जा आणि अख्ख्या गावाची नख खा. ए गचपणे, तू नको सांगू मला काय करायचं. मी नख खाईल नाहीतर हॉटेल काढेल, चुलीवरची नख आणि त्यात मेन्यू पण ठेवेल. नख तंदुरी, मंचाव नेल सूप, कबाब ए नाखून. उद्घाटनासाठी तुलाच जेवायला बोलवेल. छी. काही पण काय बोलतोय. इथे एक तो उपवासामुळे मला भूक लागली आणि तू भांडत बसलाय. थांब जरा, आलोच तुझा उपवास मोडायला. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? पप्पी दे चल.